हिंदवी समाजाचे संस्थापक छत्रपती शिवराज क्यों माइक दे खाली खाली बसा दाजी हो माइक दे धाकटी पंढरी माइक आ गया श्री क्षेत्र नारायणगड हा नारायण हे भाई हा चांगला भाई आपले सगळ्यांचे गुरु काय आवाज आहे ना येणे आवाज आवाज मला दोन दोन आपले सगळ्यांचे गुरु बाबा आवाज दे आवाज आहे ना शिवाजी महाराज जय श्री क्षेत्र नारायणगड मठाधिपती आणि आपल्या साक्षात पिंपरी नगरीतील आणि नारायणगडाच्या पवित्र खोऱ्यात बसलेलं आपलं साक्षात पिंपरी गाव या गावातील आणि परिसरातील जमलेल्या सगळ्या बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. आता मराठा आरक्षणाची लढाई मागची गपची गप्पी कसं ना खुर्ची लुटी देत मी पुढं 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 चाललो. मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आहे आणि खऱ्यानंच आली. आता आपण आतापर्यंत म्हणत होतो आरक्षणावर बोलू आपण सत्याच्या व्यासपीठावर मी पाळतो कारण मी पाळतो मराठा याच्यावरती बोलायला आपल्याला भरपूर व्यासपीठ आहे. ते मधले ह्याच्यावर उभा राहा पाटील मराठा आरक्षणाची लढाई आता खरोखरच अंतिम टप्प्यात आहे. मराठ्यांनी ही लढाई आता जिंकत आणलीच. आता थोडं राहिलं. जर आपल्याला 20 जानेवारीच्या आत आरक्षण नाही दिलं तर आपण सगळ्यांनी घोषणा याच बीड जिल्ह्यातून केली महाराष्ट्रासाठी. चलो मुंबई. मी अगोदर म्हणत होतो मुंबई नको कारण बरं आहे आपल्या दारातच येते आपले शक्तीपणित आहे परंतु पोरं दमच खायला. मी इथं बसत म्हणलं ते म्हणते मुंबईत म्हणा मी बेजार झालो यांचं म्हणून नसता यांना इथंच जेरी सानायचं ठरवलं होतं आपण. परंतु कधी काळी समाजाच्या शब्दाचा सुद्धा मान सन्मान करायला लागतो. म्हणलं मुंबई तर मुंबई त्यांना टेन्शन यायला लागलं मुंबई म्हणल्यावर. कालची बैठक झाली. या बैठकीला केंद्रापासून तर राज्यापर्यंतचे सगळे सचिव तुम्ही ऐकलीत पण बैठक मी हटत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका. मराठ्यांचे क्लास 1 ते क्लास 4 पर्यंतचे IAS IPS अधिकारी मराठ्यांचे पोरं बनवल्याशिवाय हे तुमचा मुलगा मनोज हटत नाही. काळजी करू नका. मराठ्यांच्या पोराच्या अंगावर सुद्धा वर्दी दिसली पाहिजे याच्यासाठी हा संघर्ष. आता ही लढाई जिंकत आणली एका शब्दात बुद्धी. काल बराच वेळ मंत्रिमंडळाची बैठक त्यावरच चालली. त्यांनी आपल्याकडून 4 शब्द घेतले होते. त्या 4 शब्दावरच काल दिवसभर बैठक होती. काल बैठका झाल्या 5. तुम्हाला आवाज येतो का? मग आवाज करू नका ना. काल बैठका झाल्यात 5. मॅरेथॉन बैठका पहिल्यांदा 5 झाल्या असत्या बरोबर का महाराष्ट्रात. आणि ते एकाच विषयावर फक्त आरक्षण विषयावर. मराठा आरक्षणासाठी काल दिवसभर बैठका झाल्या पण आडलं 1-2 शब्द. त्यांच्या तज्ञानं त्यांच्या सोबत आलेल्या न्यायाधीशानं त्यांच्या सोबत आलेल्या मंत्रिमंडळाच्या मंत्री महोदयानं सगळ्यांनी मिळून 4 शब्द लिहून घेतले होते ज्याची नोंद सापडली
त्याच्या सगळ्या परिवाराला आरक्षण द्यायचं. म्हणजे नोंद ज्या सालापासूनची सापडली त्या सालापासून. मग काहीच्या घरात 70 सुद्धा माणसं आहेत, काहीच्या 35 आहेत, काहीच्या 200-250 सुद्धा आहेत. त्या सगळ्यांना एका नोंदीवर लाभ द्यायचा. आणि दुसरा शब्द असा होता की ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्याला पण द्यायचं. आता हे सगळे सोयरे कसे धरतात माहिती आहे तुम्हाला? बैठकीतच झालं ते याच्या अगोदरचे. ते आले, मी म्हणलं ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्याला द्या. ते म्हणले देतात ना मला. म्हणलं मला तर दिसा ना कुठं देतात तुम्ही. ते सगळे सोयरे काय धरले माहिती तुम्हाला? ते म्हणलं मी कसे धरले सगळे सोयरे सांगा तुम्ही. त्याने सांगितलं ज्याची नोंद सापडली त्याच्या पुतण्याला आणि त्याच्या चुलत्या सुद्धा द्यायचं. म्हणलं तुमच्या सगळे सोयरे ते असते का? चुलता पुतणे कसं काय सगळे सोयरे होते मग? ते काय बोला ना. ते म्हणतात नाही ते अज्ञानात झालं. म्हणलं ते काय हागत होते का पोर? तिला पोर आहेत का? ऐकलं नाही तुम्ही टीव्हीवर? इकडं नाही, आपण कचाकच बोलत असतो तिथंच. ते म्हणे नाही ते अज्ञानात झालं, तेव्हा काय कळतंय पोर आहेत. पोर आहेत का? म्हणलं ते मंत्री सरकार चालवते ते पोर आहेत का? एका शब्दावर शब्द घेतले 4, एका शब्दावर 1 घंटा चर्चा होती. तर हे ते म्हणतात अज्ञानात घेतला, एका शब्दात गुंतलंय. तेवढं जर त्यांनी घेतलं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळते. एक जे मराठा नाही झाला, एक पण. त्यांनी किती करून देतो मी हे म्हणते मराठ्याला आरक्षण मिळवून देते. त्याचा कार्यक्रमात लावलाय आपण. ते फक्त वळवळीतच गेलं, संपलं त्याचा कार्यक्रम. ते आता बोला नाही. त्याने लय प्रयत्न केले, त्याला वाटलं महिलेचं ती असं आहे तसं आहे. ते एकदा म्हणला बी धमकीसारखं. ते म्हणला मी लय मोठे अंगावर घेतात. म्हणलं मला खायला घेतलं बघतो. त्याला वाटलं ते जुनं जमत असं तर कसं जमत नाही. इथं मराठी एक झालं तिथं काय हे कोणाच ऐकत नाही. आता सगळ्या सोयऱ्यात कुठलाय काल त्यांनी शब्द दिला. कारण मला मुंबईला बोलवलं होतं. मला मुंबईला जायला काय अडचण नव्हती. मराठी काय जाऊ नका म्हणत नव्हते, कारण मी दुसरं कामच करीत नाही. त्यामुळे त्यांना माहिती बैठकीने गेलं तरी आरक्षणाशिवाय बोलायचंच नाही. हे का दुसरं ते मला काय पैसे खात नाही ते. आणि त्यांचा प्रॉब्लेमच ते मी मॅनेज होत नाही. त्यांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता. त्यांनी काल सांगितलं आता त्या शब्दावर आम्ही काम सुरू करतो. आज सकाळपासून राज्य मागासवर्ग आयोगाच्या समितीने काम सुरू केलं मराठवाड्यात. आज सकाळपासून आता जी समिती आहे, आपलं म्हणणं होतं नोंदी खूप कमी मराठवाड्यात सापडल्यात. मराठवाड्यासह महाराष्ट्रात नोंदी सापडायला पुन्हा सुरुवात करा. मला वाटतं उद्या समिती टिप्पणी ती सुद्धा नोंदी सापडायला सुरुवात करा. मला आज येताना गाडीत एक माहिती मिळाली की 13,000 नोंदी सापडल्या बीड जिल्ह्यात, अशी माहिती मिळाली. आता खरी का खोटी मी वापस गेल्यावर बघतो. तर 13,000 मिळाल्या, त्यातल्या फक्त 1,000 दिल्या होतं. उद्या किंवा परवापासून वाटत झालं पाहिजे. बघा आता गेल्या गाडीत बसलो कसा कार्यक्रम लावतोय. कोणचे अधिकारी देणार नाही. काय नाव आहे तुमचं? नाव सांगा, खालीच बसा. बघून दे कोण नाव सांगा तुम्ही. इतकं लिहिलं मला. नाव सांगा. ॲडव्होकेट सांगा ना. ओबाळे पाटील साहेब एक अडचण सांग. साक्षात नमुना नंबर 33 आणि 34 त्याच्या भावना काम चालू आहे. पण आता ती आहे घरांची यादी अनुक्रमांकाप्रमाणे. त्याचं रेकॉर्ड महसूल विभागाशी जुळत नाही. आम्ही उपविभागीय अधिकारी ग्रामपंचायतीने पत्र दिलं की तहसीलदारची एक समिती नेमून ही वंशावळीचे पंचनामे करा आणि त्याच्या आधारे आम्ही मागणी केलेली आहे. आता ज्यावेळेस व्हॅलिडिटीचा विषय येतो तुमच्या तिची चौकशी काम होईल परवापासून. 6 नोंदी सापडल्या. तुमचं नाव सांगा मला. नाव कुठे तुमचं याचं? मिलिंद दुबाळे. आम्ही प्रमाणपत्र 100 निघलेत आमचे, परंतु जे महसुली पुरावे आहेत ना ते थोरल्या प्रदेशाचं नाव नाही.
बाहेर मॅडम. लावे बंद करा साहेब, लावे करून. आवाज बंद केलेला असतो. आवाज बंद असतो साहेब. ज्याच्या नोंदी सापडल्या त्याच्या सगळ्या परिवाराला लाभ. आता आयुक्त सांगितलं तुमच्या सगळ्या परिवाराला मिळणार. टेन्शन घ्यायचे ते कोण मॅडम आहे, त्याचं कार्य काय असेल ते बघते बरोबर. माझी मराठा समाजाला एकच विनंती आहे, आपल्या पोरांच्या भविष्यासाठी आपल्याला अशी एकजूट पुन्हा ठेवायची. कारण 2-3 गोष्टी जर आपण सावध राहिलो, आपल्या समाजाला कोणी नाही रोखू शकत. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या पोरं आपण शिकवतो, त्यांना नोकऱ्या लागल्या पाहिजे, ते मोठे झाले पाहिजे, याच्यासाठी आरक्षण पाहिजे. आणि ह्या आयुष्याचं एकदा पोरांना आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण कधीच एकजूट फुटू द्यायची नाही. आपण दुसरी गोष्ट जर केली, सगळे जर व्यसनापासून लांब गेलो, आपल्या जातीला कोणीच प्रगतीपासून रोखू शकत नाही, कोणीच नाही रोखू. एवढे 2 जरी कामं आपण केले तरी आपला समाज प्रगती पथावर जातो. आरक्षणाच्या बाबतची चिंता करू नका, कारण तुमची जोपर्यंत मराठा समाजाची खंबीर साथ आहे तोपर्यंत मी हटायला आता तयार आहे. बैठका मंत्रिमंडळाच्या असोत किंवा खाजगी असोत, सरकारकडून फक्त एकच बोललं जातं, मुंबईला यायचं तेवढं थांबा. कारण हे काय एकदा घुसले, आता मला टेन्शन आलं तर तुमचं काय माया आधी मुंबईचं दे काय ते तेवढंच म्हणतात. फोन आला की तेवढं मुंबईचं सांगा का, आता ते ऐकतच नाही. ते तर काही काय म्हणतात, होय ते खरंय का मसडी घेऊन निघाले ते, मला निघाले. फोन आला की ते म्हणते होय ते लोक मसडी घेऊन निघाले काय हो. आता म्हणलं मराठीत मी नाही सांगू शकत होते काय काय घेऊन निघाले, येऊ शकते. आणि ते पोरं इतकी विचित्र येतं, एक जण इकडे पाय सोडून बसले मुसडून, एक जण इकडे सोडून बसले. त्यांना वाटतं 2-2, 4-4 बसले का मुसडीवर. मग आता ते खरं टाकते, त्या खरंच निघालेत, पण ते मला विचारते ना लगेच ते काय झालं, मला निघाले असते मुसडी बऱ्याच लांब आल्या म्हणजे. त्यांना मराठी मुंबई देण्याचा सगळ्यात मोठा दाखला. आणि मराठ्यांना आपण हे डायरेक्ट निर्णय नाही घेतला. शेवटी आपल्याला सुद्धा काही मर्यादा आहे, आपल्याला सुद्धा काही संयम आहे. आपण 7 महिन्यापासून त्यांना वेळ देतोय, 1-2 दिवसापासून नाही. समाजाने ऐकायचं तरी किती, आणि आंदोलनकर्त्याचा संयम बघायचा तरी किती. आपण सलग 7 महिने झाले त्यांना वेळ देतोय सलग, तरीही ते ऐकायला तयार नाहीत. मग आपला नावेला जा. कारण शेवटी कोणीही असला तरी स्वतःच्या मुलांसाठी, त्याच्या भविष्यासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. मग तो कोणीही असो, त्याचा शेवटी नावेला. आणि विशेष म्हणजे आपण कोणाचं मागत नाही, आपण आपलंच मागतोय. कायद्याची चौकट सांगती, तुमच्या जर नोंदी सापडल्या असल्या तर तुम्हाला ओबीसी आरक्षणात घ्यावाचं लागलं. तुम्ही कसं काय येऊ नका म्हणता, ते म्हणतात आमच्यात येऊ नका. मग पुढे जातो. मी काल त्या मंत्री महोदयांना सांगितलं, ते येवल्याचं म्हणतं ते येळपटी ते मी असा डोक्याला ताण दिला तुम्हाला सांगतो, त्याला गार केलाय आता मराठीने. ते म्हणताय आमच्यात घुसू नका, एसटी फुल जाईल. मला तो एसटीत माझ्या कुटुंबामध्ये फुल झाली कशी. मी काल मंत्र्याला मी सांगितलं तसं. म्हणलं ते थांबा, ते म्हणले एसटी फुल झाली म्हणतो. म्हणलं मग मला काही एसटी डोकून बघू.
फुल झाली काही म्हणलं ते टांगड्याला मग 2-3 सीटावर बसले ते मंत्री लागले हसायला. तुम्ही बघितलं असेल टीव्हीला मी म्हणलं ते एकटंच बसलं त्यांनी घेतलं तारा दिलं म्हणजे आतून एकटंच म्हणतोय फुल झाली मग आत बसून बघ ना मला डोकून फुल झाली कशी आहे. तीच खरं सांगतो तुम्हाला मोकळीच आहे खरंच ना. पण हे दार लावल्यामुळे आपल्याला बाहेर दिसणार तिला काळा काचा लावलेला कसं काय दिसून बाहेर आज घुसून बघून बरोबर टांगड्या सरळ करून सुद्धा मराठी बसत की नाही एसटीत बघ. म्हणजे जागा असूनही दिली जात नाही. ओबीसीत मराठा असूनही दिलं जात नाही. एनटी विजेंटीच्या आरक्षणाला आपल्यामुळे धक्का लागत नाही. म्हणजे धनगर आणि वंजारी बांधवाच्या आरक्षणाला आपला धक्का लागत नाही जरी ते ओबीसीत असले तरी कारण त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे. मग जर धक्का लागत नसून तुम्ही मराठ्यांच्या नोंदी सापडलेला असून आरक्षण देणार नसला तर मराठी कसं काय गप बसतील. असा कोणीच नाही या भारत देशात की तो गप बसू शकतो कोणीच नाही. तरीही मराठ्यांनी संयम धरावा पण आता 20ला नाही धरू शकत कारण सगळे तयारी लागले. तुम्ही लागले की नाही खरं सांगा बरं ना मला एकटा तरी येतायची पोलीस आता भाऊ द्यात शेवटच्या 8 पारचे लढायचे ते काय मला आणते म्हणून माझ्या अंगात काय हाणार शेवट दुसऱ्या आणते पण मला ह्या बरेना त्याला सांगितलं तुम्ही अडू नका नाही तुमच्याच दारात बसणार त्याला ती गाजी आली एखाद्या पोराला त्रास दिला ना शेवट तुम्हाला सांगतो आम्ही जाणार आहे तिकडं तुमचं मत्र घेऊन जाणार आहे. तुम्ही मागं राहिलं ना आम्हाला जर काही केलं नाही इकडं मंत्र्याच्या दारात जाऊन बसेल तुम्ही सोडायचं नाही ना चपला काढायचा एक नाही कारण तिकडची खिंड आम्ही लढणार ती इकडची तुम्हाला लढायची आणि महाराष्ट्रातल्या लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून आम्ही तिकडे चालू. आम्हाला जर तिकडे त्रास दिला आमचं ट्रॅक्टर फिक्टर आलेलं तुम्ही मंत्री आमदार कोणत्या पक्षाचे असो तेव्हा काय आपल्याला मोठं करू शकत आपले पोरं आपल्यालाच मोठे करायला त्यामुळे आपल्याला आपली लढाई आपल्याला जिंकायची. ते काय त्या लय दिवसापासून 70 वर्षापासून विकास करतो म्हणते नुसते विकासच करते ते काय करतो ते त्यालाच नाही. आणि जरी केला त्याने तरी डांबऱ्या डोंबऱ्या जर टाकल्या त्याने त्यातून पैसे भेटत नाही त्याला तेच मोठं होतं. आपले पोरं गाव मोठे करायचे त्यामुळे ते सगळे जाऊ तिकडे खड्ड्यात जशी करा आपले पोरं मोठे करायचे त्या दारात वेळा टाकायचं सगळ्यांनी. आमदार कोणत्या पक्षाचा असो मंत्री कोणत्या पक्षाचा असो त्याचं घर बघायचं सगळ्या मावशांनी त्याच्या दारात जाऊन बसा. ती बाहेरच येत नाही तुमच्या हातात चप्पल दिसली मग आम्हाला काही नाही करीत तिकडे तुमच्या धाक आम्हाला तिकडे काही नाही करीत आणि आम्ही काय थोडे नाही आम्हाला काही करायला 2-3 करोड मराठी उसळणार आहेत तिकडे असे कडक जबरदस्त त्यांनी फिरून प्रयोग करायचेच नाही आता मराठ्यावर. म्हणून तुम्हाला एक विनंती खास करायला आलोय. आज मुंबईचे बैठक अंतरवाले मुंबईचे सगळे लोक अंतरवाले आले होते पण बाबाचा शब्द टाळणं म्हणजे मस्त गावं म्हणून मी पहिलं साक्षर पिंपरीला जाऊन येतो नंतर बैठक घेऊ 12ची बैठक म्हणलं 2 वाजता आता जाईन गाव मलाच माहिती मध्येच लोक आले तिकडं मुंबईचं त्यांना निवेदन द्यायचं पण तुम्हाला विनंती जास्त बोलण्यापेक्षा आरक्षणात आलंय आरक्षणाची काळजी करायचं कारण नाही. गावाची गावं तुमच्या हातात आणखी 12-13 दिवस गावं पुन्हा एकदा पिंजून काढा गावातून तयारी करा कारण आता नका घरी राहू कारण हे आरपारची लढाई तुम्ही जर आता घरी राहिले ना मग नाही पोराला आरक्षण मिळत बरं का. तुम्हाला खरं सांगतोय मी जे वाहनाने त्यांच्या गावाने खर्च उचलायचे जितके पोरं जाते त्यांना सगळ्यांना स्वतःचा पोरगा बनवून खायला त्याच्या गाडीत पिशवी टाकायची पुऱ्या गावानं त्याला मुंबईला वाटा लावायला यायची. आणि जर आता पाडळशिंगी मार्गे आम्ही चाललो तर इकडचे सगळे गाव रोडवरती तिथं वाटा लावायला यायचे सगळे गाव सगळ्या माता मावल्यासह गावाचे गाव इकडचे तिकडं आणायचे आणि या गावापासून त्या गावापर्यंतच वाटा लावायला परत माघारी या काय अडचण नाही. पण माणसं नाही बरं नाही याचं तुम्ही माघारी तुम्ही नाही फक्त मावशीने माघारी यायचं तुम्हाला इथं काम लावून गेलेले जागा आम्ही आरक्षण आणल्याशिवाय माघारी येत नाही. याच्यात काय कोणाचा स्वार्थ नाही ही काय कसल्या प्रकारचा हट्ट नाही. तिथं घराघरातले मराठ्यांचे पोरं मोठे होणार आहेत म्हणून हे वाटतं. तिथं प्रत्येकाचं लेकरू स्वतःचं समजा आणि गाव पुन्हा पिंजून काढा. तुमच्या शेजारचंच गावात मिळालं जातं ते पिंपरीला पूर्वी होत्या का
झालं कल्याण त्यांच्या आयुष्याचं. तुमच्या गावात पण मिळाल्यात ना? 6 मिळाले. 6 मिळाल्या तरीही तुमच्या एका परिवारात 100 तरी माणसं निघायला पाहिजे. तरी 400 माणसं होतील तुमचे. आणि स्वरे शब्द आला म्हणजे पुरं गावात गेलं. हा बोला. इथं जे काय अडचणी येण्यासारखं नाही, कारण राज्य मागासवर्ग आयोगानं ताबडतोब आदेश दिलेले जातात. जात पडताना ताबडतोब व्हायले त्याला बाधा नाही. विखे पाटलांना त्याशी बोलताना मी बोललो याला काही बाधा आहे का मला आत्ताच सांगा. त्यांनी सांगितलेले याला काही बाधा नाही आणि आली तरी ते गुतलेत म्हणून समजायचं. मी त्यांना दादा त्यामुळे त्याला बाधा सुद्धा कसलीच नाही. ते आयुष्याचं पोरांचं कल्याण झालेलं आहे. आता सोयरे आले, समजा उदाहरणार्थ सोयरे शब्द आला, यांचे सोयरेचं पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं आहे. म्हणजे ते सगळेच गुतणार म्हणजे कोणी राहत नाही. आता या अंतिम टप्प्यात म्हणून सगळ्या उठायला लागतं. नसतं आपल्याकडून नेमकी गफलत होती. जवळ आल्यावरच आपण म्हणतो जाऊ दे आता आले जवळ कशी शेतातलं काम करू. नेमकं विजयाच्या टायमाला आता मागं नाही सरकायचं. आता जास्तीची ताकद सगळ्यांनी लावायची. आणि म्हणूच नका मला फोन नाही आला म्हणून एक शेजारच्या गावात गेलो नाही. उठा आणि पळा लागेल शेजारच्या आसपासच्या गावांनी तयारी करायला. आता आम्ही 20 जानेवारीची तयारी होत आली. काय केलं ट्रकात आणल्यात बाबा. आम्हाला अपेक्षित नव्हतं. काल 2 ट्रक घेऊन आला ते नव्याच. आणि त्याने असे मध्ये फळ्या टाकल्या 400 माणसं एका गाडी. म्हणजे मराठी एकदा काय करतील भरोसा नाही. आता ते त्यांनी कर्जावर घेतल्या बँकेच्या बरोबर. आता मग त्यांनी मागासवर्ग आयोगाने काय केलं माहितीये का? म्हणजे तुम्हाला माहित असावं ट्रॅक्टर असलं की त्याला तो मागास नाही. अरे तुला माहित आहे का आम्ही ते यादाने काढले म्हणून. स्लॅबचं घर असलं की तो मागास नाही. तुला माहिती आहे बँकेचे ते कर्ज काढा आहे. ध्यानात आलं मला काय म्हणायचं तुम्हाला? सगळ्याच्यावर कर्ज आहे आपल्या म्हणजे आपण मागास. कणाकण फॉर्म भरा तुम्हाला काय करायचं. आणि खरंच ते फोटो बोलवते ते करायचे. आपण कर्ज काढून गाड्या घेतल्या. मोठी गाडी असली तरी आमच्यात दम आहे. आम्ही कर्ज काढतो फेडतो तुला. तुमच्यात दम नाही तुम्ही कर्ज पुढे जा म्हणून मध्ये जातो. मध्ये काय जातो आमचे लोक कर्ज काढते फेडते. याचा अर्थ आम्ही मागास नाहीत का? त्यामुळं जरा हे पसरा तुम्ही चांगलं पसरायला लागेल तुम्हाला. आता मी लई जाय बरोबर. चला सगळ्यांना जास्त तुमचा वेळ घेत नाही. मला बैठकीला जायचं पुढं. फक्त आसपासचे गाव जास्तीचे पिंजून काढा. घराघरातून बाहेर पडा. म्हणू नका आता तेव गेला मी इथं राहतो. काही जण राहिले तरी चालतंय पण शक्यतो गावाची बाहेर काढा एवढे. उद्यापासून समिती मराठवाड्यात येईल पुन्हा. सगळ्यांनी सांगितलं होतं की समिती रद्द करा. आपण समिती रद्द होऊ दिले नाही. तिथं सुद्धा हरीला आपण घालणार. समिती पुन्हा काम करायला लागली मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात. आणखी लाखांना सापडतील. काल त्यांनी सांगितलं टीव्हीवरती तुम्ही ऐकलं असेल की 25 खोल्या हैदराबादला पुरावे सापडलेत मराठी कुणबी असलेले. म्हणजे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. फक्त तुम्ही ताकद आता कमी नका होती. कारण आता संभ्रम पसरणारे खूप आहेत. आपल्यातल्या आपल्यात सुद्धा आपल्यात बिला अवघडे लय जण नाही तर पुऱ्या करोडोना मराठा इकडून झाला महाराष्ट्रातला. 4-5 जणच आहेत मराठा. हळूच काही एकत्र येते. म्हणजे काय त्याचं दुकान बंद झालं म्हणून त्याला कार म्हणा का काय झालं काहीच कळा ना. का त्याला बैठकाला जायला कोणी मान द्याय नाही. आता मी काय करू त्याला? समजा तुम्हाला बोलीत नाही शासकीय बैठका त्याला मी काय करू? तुम्हाला बोलीत होते त्यावेळेस जर तुम्ही इमानदारीने राहिले असते तर समाजाबरोबर मी माझ्या समाजाबरोबर इमानदारीने राहिलो. तुम्ही जर त्यावेळेस इमानदारीने राहिले असते राहिलेच नसतं. ते 4-5 जण येते आणि काहीतरी कुठंतरी पत्रकार परिषद घेते एखादं आंदोलन करते. बरं तो ही मागणी ती आमची काय मग? आम्ही काही विरोधात करतो का समाजाच्या? नाही ना. मग तो पोट कम दुखायला लागलं. त्याचं दुकान बंद पडलं दिसतं. आणि मग मराठीत पोरं कथा शेत येते. त्या शिया बी इतक्या बेकार आहेत. आणि मग तो कामच सोडून देतो आपल्याला करायचं नाही. काय बोलला होता म्हणजे शाणे माणसं होतं बरं का आपल्यातली. त्याला थोडा मान कमी पडला त्याला नाही विचारलं की तेवढं लगेच म्हणतो नाही ती मागणीच बरोबर नाही. पहिली कसं बरोबर होती म्हणजे तू जवळ आमच्या भगतावर बरोबर. आता तुम्ही गेला की तिथं माझे तत्वच वेगळे. जवळपास 70% लोकांना माहिती. मी तिथे गेलो ना बिस्किट सुद्धा खात नाही. तुम्ही त्यांचे गुलाबजाम खाता ओरबडे ताकात काढून तिथे गेलं आणि त्यांसारखं बोलवता मग कसं काय जमान समाजाचं तुमचं?
मी आणखीन 5 महिने झाले मला बोलवलं, मी आणखीन सरकारच्या दारात नाही गेलो, कारण समाजाचा दगा फटका नाही झाला पाहिजे म्हणून. मग आता समाजाने आम्ही गोरगरीब लढतोय ना, तो पोट दुखायला लागलो. समाज आणि आम्ही गोरगरीब आमच्या पोरासाठी लढतोय. तू कशासाठी एखादा दोन सांगतो हे बरोबर नाही ते बरोबर नाही, काय बरोबर आहे? आणि तो पुरं आयुष्य गेलं, स्वतः बरोबर नाही केलं, आता काय बरोबर करणार आहे तू? एक समाजाला कुठंतरी न्याय मिळायला लागला, समाजाच्या अंगावर गुलाल पडायची वेळ आली, समाजाच्या पोरं मोठं व्हायची वेळ आली. तुझ्या मान सन्मानासाठी मी पण कसा दाखवतो, मी हे केलं ते महाग होतं, ते त्याचं नव्हतं, मी पण कशाला आणतो? आपण आणखीन मी पण नाही आणला. हे श्रेय सगळं पहिल्यापासून सांगतो मी, याच्या अगोदरच सांगितलं होतं एकदा, हे श्रेय महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं, हे कोणाचंच नाही. समाजाला मिळून द्या, मान सन्मानात काय चुकलं नाही. एकदा समाज मोठा झाला बस, समाज तुम्हाला कधी विसरणार नाही. पण तुम्ही मध्ये काड्या करू नका, काड्या केल्या लक्षात मला होऊ नका. तुम्ही सांगा, मी काय सांगतो, काय बोलला होता मग? आणि ते शिया वाचव म्हणते, मी काय वाचतो तूच वाचव. त्या काळी शिया स्वीचे आहेत का? हे रानात बसल्या बसल्या घोडा लावते. त्या काळी शिया स्वीचे असतात का लोक? ध्यानात आणून ध्यान. अरे मला माहित नाही ते घाण शेती देते, आपण आंदोलन करून नाही. 2 दिवस पाणी पिणार नाही माणूस, त्यापेक्षा नाही बोलल्यालाच बरं नाही. याच्यामध्ये गप पडणं मग ते तर ते येवल्याचं तर ते पिशवी घेऊन हिडत सगळं, बाजाराची पिशवी त्याच्यात कागद. कोणाला म्हणतोय? मीडियाच्या बांधवाकडे जातो, म्हणतो बघा मराठ्यांच्या लोकांनी मला कसं केलं. आणि कोणाला ते हिंमत असेल तर वाचून दाखवा. आता कोण वाचून दाखवेल? हिंमत असलं मीडियावाल्यांचं त्या संपादकांना म्हणतो, तुम्ही वाचून दाखवा तुमच्यात हिंमत असली तर. तूच वाचव ना, त्यांची हिंमत काय काढितो? बोलला तू. मराठ्यात वाटत होतं ते, मग पोरं कसे का बसतात? आपण एखाद्या ओबीसी बांधवाला शिरले का आतापर्यंत? कारण आपण इमानदार आहेत, आपण एकमेकात राहतो, आपण एकमेकाच्या सत्यात आहेत, एकमेकाच्या लग्नात आहेत, एकमेकाच्या सुखादुःखात आहेत. आपलं गावल्यावर आता एकमेकावर प्रेम. तुला राजकारण करायचं, राजकारणापोटी तुला त्या फायद्यासाठी इथं गोरगरीब ओबीसी तर मराठ्यात भांडणं लावायचं आणि तुला फायदा उचलायचा. म्हणजे हे राजकारणी माणूस आहे. ओबीसी बांधवांनी हे समजून घेणं खूप गरजेचं. हे राजकारणी माणूस आहे, त्याच्यावर झालेले मोठे केसी. त्याला वाटतं आताच मध्ये गेलो, मध्ये कांद्याशिवाय खायला दुसरं काही देत नाही, तेव्हा आपल्याला मध्ये जायचं नाही. मग तेव्हा काय करतो? धनगर बांधवाला जवळ करतो. ज्यांचा आपला आरक्षणाचा संबंध नाही त्यांना, वंजारी बांधवाचा आपल्या आरक्षणाचा संबंध नाही त्यांना जवळ करतो. आणि सगळ्याला जवळ धरून कार्यक्रम घेतो आणि तिकडे जाऊन सांगतो, माझ्या मागे इतके लोक आहेत, मग तेवढी केस मागवले. म्हणजे मोकळा व्हायला लागला ह्यो आणि भांडण लागला आपल्या. म्हणजे गोरगरीब ओबीसी बांधवांनी हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे की तेव्हा राजकारणी माणूस त्याच्या फायद्यासाठी ह्यो तुमचा वापर करून घेतोय. तुमच्या ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात नाराजी नका पसरवू. हे ओबीसी बांधवांना माझी साक्षात नाही, तुमच्यात आणि आमच्यात नाराजी नका पसरवू. त्याच्यासाठी तेव्हा राजकारणी तेव्हा फायदा उचलेल आणि तुमचा हे काय असतं, हे आंदोलन होत असतं, जात असतं. हे आंदोलन येतील जातील, आरक्षण मिळेल, हे भाग वेगळे. पण तुमचे आमचे आयुष्याचे नाराज नाही, कारण आपल्याला एकमेकाच्या गावात राहायचं, बांधाला राहायचं. आपण एकमेकावरती जीवापेक्षा जास्त प्रेम करतो का नाही? मग त्याचं ऐकून आपल्यात नाराजी नका पसरून दे. ओबीसी बांधवांना माझी विनंती, ते फक्त सभा भाषण ठोके दे त्याच्या फायद्यासाठी. कारण ते ज्या ज्या पक्षात गेला ते सगळे पक्ष त्याने आतापर्यंत तुडलेले. इतका स्वार्थी माणूस आहे तो स्वतःसाठी. हे ओबीसी बांधवांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. तो पक्ष मोडीतो त्याच्या स्वार्थासाठी. म्हणून ओबीसी बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे की तुमचं आणि आमचं काही नाही, त्याचं ऐकून आपल्या नाराजा नका निर्माण होऊ देऊ. आणि मराठा समाजाला विनंती आहे की तुम्ही सगळेजण लोक जागे करा. आणखीन आपल्या हातात दिवस आपल्याला 20 जानेवारीला मुंबईला जायचंय. इतकी तयारी करा की वाट आणि काहीच घ्यावं नाही लागलं पाहिजे आपल्याला. कुठं सांगितलेलं आहे सगळं वाचलंय तुम्ही? वाचलंय ना? हा, सगळं सांगितलेलं. सरपण फिरपण सगळं घ्या. आपण आपलं थापायचं सुरू, रेटून खायचं, रेटून झोपायचं. तिथं जागा मिळेल तिथे. मग डांबरावर जागा मिळेल तर डांबरावर झोपायचं. काल कुठून तरी माहिती झाली काय रे तुमचं माझं मग सिद्ध तरी का व्हायचं. काल म्हणलं तुम्ही डोंगरावर कसा राहायला, म्हणजे तू का सांगू. आता आपल्याला कुठं थांबा लागेल? गावात थांबलं तर ते गावात 6 महिन्यात सुधारायचं नाही, डोंगरच बघा लागेल. आता 1-2 कोटी लोक न्यायचे म्हणल्यावर आता ते म्हणले तुमचा मुक्काम तर आमच्या गावाजवळच पडत होईल.
आणि मग इतक्याला मुक्कामाला कशाला चालले डोंगरात कम फुला तो का समोर डोंगरात कम फुला एक मंत्रीच मग मला ते डोंगर काय निवडायचं काय संबंध आहे बाबा तुमचं काय नेमकं काय आहे? मला तुला नाही असं सांगत तुला एखादी येतो मग तिकडे कळून तुला डोंगरावर काय आहे. आता इतके लोक आता तुम्ही फक्त तिकडचं बघा भाऊ कुठलं मुंबईतलं मधला अनुभव होता आता डोंगर साबळे गाव आहे आमची तिकडं तुम्ही बघा नाही तर भाऊ ट्रॅक्टरला काय करते नाही भरासा नाही मग भिताडाच्या आडून कोणी जायचंच नाही मग ते नाही तुमचं घर सोडायचं आणि तुम्ही इकडे यायचं राहायला त्याला आम्ही काय करू शकत नाही. हे तुम्हाला वाईट शब्द वाटत असेल त्याला आमचा नाव इलाज नसतं आमच्या लेकराला आरक्षण द्या आम्हाला काय हाऊस नाही मुंबईत यायचं. आम्ही कोणत्या टोकाला जाऊ शकतो आमच्या पोरांसाठी. तुम्हाला फक्त विनंती एकजूट अशी ठेवा आरक्षण आपण आता जिंकत आणलं इथं घराघरातले पोरं मोठे होणार आहेत आणि मुंबईची तयारी इतकी प्रचंड करा की नुसतं बीड जिल्ह्यातले जालना जिल्ह्यातले दोन्हीची जरी लोक निघाली तरी सरकारला वाटलं पाहिजे आता आपलं काही खरं नाही. इतक्या ताकदीनं दोन्ही जिल्हे तयारी करा. धन्यवाद. जय शिवराय. सर्वांनी